Welcome back to Incoa News. Chief Minister Dr. Pramod Sawant inaugurated the AR/VR workshop under the Young Innovator STEM Lab in Sakli, encouraging students to become technology creators. He highlighted the importance of innovation, practical skills, and emerging technologies while announcing that similar workshop will be held across Goa. आम्ही सातत्यात पळयता की हॉनरेबल प्रायम मिनिस्टर इज ऑलवेज टॉकिंग अबाउट द विकसित भारत 2047 which is 2047 means approximately another 20 years. The 20 विकसित 2047 is कित्याक तर इंडिया इंडिपेंडंट जावपा खातीर आनी 20 वर्सां उरल्या 47त आमी इंडियाचे 100th इयर्स ऑफ इंडिपेंडन्स आमी सेलिब्रेट करता आनी त्या खातीर आमचो पूर्ण भारत देश इज फुल्ली डेव्हलप्ड आसतलो त्या खातीर इट इज विकसित भारत 2047 आणि हे करता आसतना आमी पळयता की आमच्या देशांतले तरणाटे विच इज अ यंग एज ग्रूप जेंकां आमी झेड झी आणि इन फ्युचर झेड अल्फा हेंकां म्हणजे फुल्ली तांच्यांनी फक्त टॅक्नॉलॉजी शिकोवन उपयोग ना तर तांच्यांनी टॅक्नॉलॉजी क्रिएट करची पडटली. ॲट प्रेझंट आमी टॅक्नॉलॉजी शिकता बट फुडें तुमीच टॅक्नॉलॉजी क्रिएट करची पडटली असे क्रिएटर्स आमकां तयार जाल्ले जाय. आणि म्हणून आजचें एड्युकेशन जर तुम्ही पळयशात जाल्यार वी हॅव ओपन द डोर्स फॉर यू पीपल. म्हणजे कदाचित आम्ही म्हणटा की ज्या टॅक्नॉलॉजीक सध्या तुम्ही हाताळटा किंवा तुम्ही डील करता विथ द टॅक्नॉलॉजी दॅट टायप ऑफ टॅक्नॉलॉजी वॉज नॉट देअर ड्युरिंग वी वर द स्टुडंट्स. म्हणून हांव खरोखरूच म्हणजे आमचे कॉंग्रॅच्युलेट करता गोवा स्टेट काउन्सिल फॉर द सायन्स अँड टेक्नॉलॉजी, डिपार्टमेंट ऑफ द सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड वेस्ट मॅनेजमेंट, Indo-US Science and Technology Forum, STEM Versity and US Department of the State and Sakri Engineering Association. निदान तांच्या खातीर ताळयो वाजयात तुम्ही पहिल्याच पयली. हांच्यानी हो वर्कशॉप साखळीत ऑर्गनायज केलो आणि साखळी सारकेल्या सराउंडिंग ऑल इंजिनियरिंग्स आणि बाकीचे सगळे स्टुडंट्स दोज हू आर इंटरेस्टेड तांकां हांगासर कॉल करून म्हणजे एटलिस्ट जे तुमकां ह्या पद्दतीच्या टॅक्नॉलॉजी कडेन वेल कशें जावपाक शकता हे तांच्यांनी दाखोवपाचो प्रयत्न केला. आमी जर सातत्यान जर पळयत जाल्यार आमी आमचे फॉरेन रिलेशन्स विथ डिफरंट कंट्रीज कशें आसा हे खूब म्हत्वाचें आसा. आनी एट प्रेझेंट आमची रिलेशन्स विथ द युनायटेड स्टेट विथ द स्ट्रॅटेजीक कॉपरेशन्स आनी आमची इनोवेटीव पार्टनरशिप्स ही अमेरिका कडेन आसा. ती आमच्या यंग भुरग्यां खातीर खूब उपयोगी आसा आनी त्या टॅक्नॉलॉजीचो उपयोग आमी सातत्यात करपाक जाय. हे कित्याक सांगता बरेचशे फावटी आमकां ऑपॉर्च्युनिटीज सगळ्या जाणांक गोंयांतूच मेळटल्यो अश्यो ना. आमकां ऑल इंडिया लेवलाचेर किंवा आमकां इट इज ओपन इन द ग्लोब आउट ऑफ द कंट्री सुद्दां वेरियस ऑपॉर्च्युनिटीज मेळटल्यो पयलीं. ताजो विचार आमी आतां करपाची गरज आसा आनी ताजो विचार जो कोण आतां करतलो पयलीं ही वील ओन्ली ग्रॅब दॅट ऑपॉर्च्युनिटीज. आमी जर बारीक विचार करीत जाल्यार आमी तितक्याच पुरते संकुचीत विचारांनी आमी थंयच उरूं शकता. म्हणून आमकां एट प्रेझेंट द गव्हर्मेंट ऑफ इंडिया ह्या पद्दतीच्यो स्ट्रॅटेजीक पार्टनरशीप विथ द डिफरंट कंट्री ग्लोबल कंट्रीजचे खूब बरे रिलेशन्स हे मेंटेन करीत आसा. There is a big FDI investment in the state of Goa and also in India. ह्या पद्धतीचे आम्ही जाता असताना पळयता. दिस इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर यू पीपल ऑल्सो. आम्ही इन फ्युचर कशा पद्धतीत फुडें वचूं शकता. म्हणून ताकाच लागून म्हाका दिसता की आयची ही इनिशिएटिव्स ज्यांच्यांनी घेतल्या ताजो खूब बरो फायदो इन लॉंग रन आमकां जावपाक शकता. ओके, आमचे साखळी इंजिनियर एसोसिएशनचे सगळे कोर ग्रुप मेंबर दे आर टेकिंग द वेरियस इनिशिएटिव्स. म्हणजे हांव तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता आवर ओन पीपल दोज हू आर बेस्ड इन दुबय इन गल्फ कंट्रीज अँड US कंट्रीज दे आर ऑल्सो सपोर्टिंग फॉर दीस टायप ऑफ इनिशिएटिव्स. म्हणजे इट इज साखळी इंजिनियर एसोसिएशन इज नॉट ओन्ली दॅट दोज हू आर द इंजिनियर्स हू आर स्टेईंग इन साखळी अँड अराउंड. इट इज नॉट सो. they are settled at a global level and they are guiding for the Sakri Engineer Association. Those who want to interested to go to the foreign countries, but those who want to do the something project with the foreign country, they are supporting for the
न्यू यंग एंटरप्रिनर्स दोज वॉन्ट टू कम अहेड. म्हणून म्हाका दिसता ताजो फायदो आमी सगळ्या जाणांनी म्हणजे सरावंडींग आमचो सांखळी इंजिनियर एसोसिएशनच्या हेंच्यांनी तो तुमकां सांगला तो तुमी घेवचो. आमी सातत्यान आत्तां पळयता आमी ॲट प्रेझेंट आमी नवीन नवीन जे शिकता तितून जस्ट तुमकां शिकपाची संद मेळ्ळी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इट इज अ व्हर्च्युअल रियलिटी, एक्सटेंडेड रियलिटी, रोबोटिक, डेटा सायन्स, सायबर सेक्युरिटी आनी वेरियस थिंग्स. बट हे फ्युचर आसतले अशें हांव म्हणना. हाज्याय पेक्षा न्यू टॅक्नोलॉजी इन फ्युचर ही येवपाकूय शकता. म्हणजे आमकां ताच्या खातीर रेडी रावचें पडटलें आनी त्याच सॅक्टरान म्हणजे हे आमी आत्ताच्या घडीक जर पळयत जाल्यार एट प्रेझेंट इन ऑल सॅक्टर्स वी आर युजींग. in health sector, in education sector, in tourism sector, in manufacturing sector, agriculture sector, in governance, in all sectors we are using. या आत्ता हांव हांगा बसला आसतनाच म्हाका परिमल अभिषेक जस्ट कानान तेणी सांगलें की देर इज एन AI टेक्नॉलॉजी कित्या खातीर टू मेंटेन द डेरी फार्म्स. ताच्या म्हणण्यातले आमी जितक्यो गोंयांत डेरी फार्म्स करता आमचे मिल्क इल्ड कमी येता. ते मिल्क इल्ड जर आमकां वाडयतले आनी जर ते मेंटेन करतले आसत जाल्यार गायचे सुद्दां हेल्थ कशें उरचें, तिका डायट कितें दिवचो आनी ती ह्या पद्दतीचे सगळे आमी टॅक्नोलॉजी वायज हे जर मेंटेन करपाक शकले जाल्यार इल्ड वाडूंक शकता. म्हणजे विचार करात की इन एवरी सेक्टर आमकां ह्यो सगळ्यो गजाली आत्ताच्या घडीक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सा पासून तो डेटा सायन्स आनी सायबर सेक्युरिटी हाची सगळ्याची गरज आसा. म्हणजेच आमकां अनलेस एंड अंटील हाज्या शिवाय आत्ताच्या घडीक तरी आमच्या कडेन वेगळो पर्याय ना. आमी हे शिकचेच पडटलें. जस्ट नॉट अ डिग्री इज इनफ फॉर द जॉब. आमी जर म्हणटले की आमी डिग्री घेतली आनी आमकां जॉब मेळटलो आनी आमी तो जॉब फुडें वचून इट इज नॉट पॉसिबल. दॅट्स वाय आमी आमच्या कडेन सातत्यान स्कील कशा पद्दतीन आसा आनी स्कील ही आमी क्रिएटिविटी कशा पद्दतीन कन्वर्ट करपाक शकतले दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आनी जितकी क्रिएटिविटी आनी इनोवेशन्स हे आमच्या कडल्यान येतले तितकेच आमकां इन ऑल सेक्टर्स खूब मोठ्या प्रमाणात आमकां प्रमोट करपाक शकतले. म्हाका खूब बरें दिसता की आमच्या डिफरंट इंजिनियरींग कॉलेजींनी प्लेसमेंट ड्रायव्ह सुरवात केला. हाल्लीच आमी वेगवेगळे कडेन आनी प्लेसमेंट ड्रायव्ह सुरवात करता आसतना जे रिसेंटली आमी दे आर गिवींग द गूड पॅकेजीस. हे पयलीं कितें जातालें तर वीच इज इन द बेंगलोर, पुना, मुंबय हांगासरल्यान जे आसा पळय न्ही ह्या स्टुडंट्सांक दे आर गेटींग द गूड पॅकेजीस इन द प्रायवेट कंपनीज. बट आतां द डिफरंट प्रायवेट कंपनीज दे हॅव कम टू द गोवा इन इंजिनियरींग. इवन दो इन द आपल्यो कॉमर्स आर्ट्स कॉलेजींनी बी दे हॅव स्टार्टेड टू टेकिंग द प्लेसमेंट इंटरव्यूज बिफोर फायनलायझेशन ऑफ युअर डिग्री. हे इंटरव्यू घेवन देर इज अ गूड पॅकेजीस फ्रॉम द 10 lakhs to 5 lakhs पर्यंत ह्यो बऱ्यो आनी ह्यो कित्याक दिवपाक लागल्या. इट डिपेंड्स अपॉन युअर इनोवेशन्स, टॅक्नोलॉजी, तुमची क्रिएटिविटी, तुमी जितके आउटपुट्स दिता ताजेरूच हे डिपेंड आसा. इट इज नॉट डिग्री मॅटर्स. म्हणून सांगता हांव तुमकां एखाद्याचो रिजल्ट जावच्या पयलीं दे आर गिवींग द गूड ऑफर्स ऑफ दीस टायप ऑफ पॅकेजीस. हे केन्ना पॉसिबल जातलें जाल्यार अशा पद्दतीचें न्यू इनोवेशन आनी टॅक्नोलॉजी जेन्ना तुमी करतले तेन्नाच इट इज शक्य जातलें. म्हणून हांव एट प्रेझेंट एज अ चीफ मिनिस्टर एंड एज अ एड्युकेशन मिनिस्टर there is a various infrastructure we have developed in the state of Goa, various new colleges, new courses from ITI पासून ते IIT पर्यंत. हांव हे मुद्दामून कित्याक सांगता की म्हाका करियर जाल्ले जाय आसता दोज आर द 10th फेल ताजोय करियर जावपाक जाय आनी दोज आर द टॉप ग्रॅज्युएट्स इन IIT जाल्यार ताजोय करियर जावपाक जाय. हाज्या खातीर infrastructure and human resource we have created for last 7 years. तुम्ही जर पळयशात जाल्यार we have given the good infrastructure आणि whatever the things facilities is required infrastructure in the IT sector also हो infrastructure आमी दिवपाक शकले. म्हणून आमी we are preparing the human resource for the industry 4.0. हाज्या खातीर आमकां जो human resource जो तयार करपाक जाय that human resource we have started creating in our education institutes. थोड्या दिसाच्या पयलीं आमच्या डायरेक्टर ऑफ द हायर एड्युकेशन एंड डायरेक्टर ऑफ द टेक्निकल एड्युकेशन they have conducted the different programs to motivate the students to
promote the students and an industry academia. It is a खूप बरो कार्यक्रम. I don't know how many people you have attended, but in the Shama Prasad Mukherjee, more than 5,000 students have interacted with the industry people. ज्याका आमी म्हणटा की इंडस्ट्री रेडी वर्कफोर्स कशा पद्दतीचो जाय हो तयार करपाचें आमी सातत्यान हाची सुरवात केल्या. म्हणून हांवें जें तुमकां आत्तां म्हटलें की क्वेश्चन्स विचारपाक सुरवात करा.